ओम नमो श्री जगदंबे, ओम नमो श्री जगदंबे, नमन तुझ अंबे करुण प्रारंभे, डपावर थाप तुंतुन्यातान, डपावर थाप तुंतुन्यातान, शाही रहा महाराष्ट्राचा प्राण, शाही रहा महाराष्ट्राचा प्राण, उमाजी नायकाच गातो गुणगान जी जी जी, उमाजी नायकाच गातो गुणगान जी जी जी, उमाजी नायकाच गातो गुणगान जी जी जी। प्रसिद्ध पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यात भिवडी हे गाव ठाव सर्वास, भिवडी हे गाव ठाव सर्वास, उमाजी नायकाचा ऐका इतिहास जी जी जी, उमाजी नायकाचा ऐका इतिहास जी जी जी, उमाजी नायकाचा ऐका इतिहास जी जी जी। पूर्वजन रामोशी आणि रामवंशी हे का म्हटलं जातं याचं कारण पूर्वज तेलंग देशाचे रामवंशाचे म्हणून रामवंशी म्हणती रामुशास, म्हणून रामवंशी म्हणती रामुशास, बेरड रामोशी नेहमी वनवास जी जी जी, बेरड रामोशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये बेरड, रामोशी, होटकर, काटकर हे महाराजांच्या फौजेत होते। पूर्वज तलवार भादरन, पूर्वज होते झुंजार तलवार भादर, कुणी किल्लेदार कुणी सरदार, कुणी किल्लेदार कुणी सरदार, कुणी किल्लेदार कुणी सरदार, महालिंगपती ठेवा ध्यानास, महालिंगपती कोण म्हणाल तर उमाजी नायकाचा पंधोबा महाराज आग्र्यावरून परत आल्यानंतर पुरंदर किल्ला ताब्यात घेण्याकरता पुन्हा मावळ्यांना ज्या वेळा हुकूम मिळाला आणि मावळे या गडावर दोर लावण्याकरता गेले, दोर लावला। यात सर्व रामोशी मंडळी होती आणि त्यात असणारा हा महालिंग खोमणे पूर्वज होते झुंजार तलवार भादर, कुणी किल्लेदार कुणी सरदार, महालिंगपती ठेवा ध्यानास, महालिंगपती ठेवा ध्यानास, महालिंगपती ठेवा ध्यानास, महालिंगपती ठेवा ध्यानास। दोर त्यांनी लावला पुरंदरास जी जी जी, दोर त्यांनी लावला पुरंदरास जी जी जी, दोर त्यांनी लावला पुरंदरास जी जी जी। मुंगली फौज गडावर होती, त्यांच्या लक्षात आलं मावळ्यांनी दोर लावलेला आहे। आले आणि दोर कापला गेला, लटकलेले मावळे दरीत कोसळून खलास झाले। त्याच्यामध्ये हा महालिंगपती होता। काही दिवसांना वार्ता कळली की दोर तोडल्यामुळं दरीत कोसळलेले जे रामोशी होते त्यात हा महालिंगपती होता, तोही मेला असावा। याची पत्नी सती गेली आणि काही दिवसानंतर शेजारच्या खेड्यातल्या मंडळींनी
या महालिंगपतीला वाचवलं होतं. त्याच्यावर वैद्य राजा करून उपचार केले होते आणि तो घरी आल्यानंतर सर्वांना धक्का बसला. हा उमाजीचा पंजोबा होता, पंजोबा. आणि याच कुळामध्ये, या झुंजार कुळामध्ये जन्माला आलेला आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक 1791 साला 1791 साला 91 सालान लिमाईस पुत्र बघा झाला. दादोजी पिता शोभला, दादोजी पिता शोभला. उमाजी ठेवलं नावाला, ठेवलं नावाला. चंद्र जसा कले कलेनं वाढतो त्याप्रमाणे उमाजी लहानाचा मोठा होऊ लागलेला आहे. बाळपणी बाळपणी खेळू लागला, फिरवी लाटीला कधी पट्ट्याला, कधी पट्ट्याला. कधी मारी उंच उडीला, कधी मारी उंच उडीला. गोपन कधी गोपन फेकी भाल्याला, कधी गोपन फेकी भाल्याला. फडात जिंकी कुस्तीला, जिंकी कुस्तीला. कुस्त्या करू लागला, पिळदार देह बनवला. उमाजीचा झाला बोलबाला. उमाजीचा झाला बोलबाला, झाला बोलबाला. धाक सर्वाला. रामोशी सारे विचार करती, रामोशी सारे विचार करती. रामोशी सारे विचार करती. पूर्वजांचा लौकिक मोठा म्हणती, पूर्वजांचा लौकिक मोठा म्हणती. पूर्वजांचा लौकिक मोठा म्हणती. अरे आपल्या पूर्वजांनी तलवार गाजवली, मर्दोनकी केली. ज्या परिसरामध्ये त्यांच्या नावाचा गाजा वाजा. आपली वतन गेली म्हणून आपण चोरी या भागात करायची नाही. कारण पेशवे फितूर झाले. इंग्रजांनी किल्ले पुरंदर ताब्यात घेतला आणि याच वेळेला 250 बिगी जमीन असणारी रामोशांची वतन काढून घेतली गेली. वतन नाही, जगायचं कसं? चोऱ्याच केल्या पाहिजे. तेव्हापासून रामोशांच्या, बेरडांच्या आणि मातंगाच्या नशिबी चोरी आली, लक्षात ठेवा. आणि म्हणून यांनी विचार केला, या भागामध्ये चोरी करायची नाही. सर्व एकत्रित जमले, चर्चा करू लागले. उमाजीला दारुप्याचा नाद लागलेला होता, वेशनी बनला होता. निषेध घडलं, अकरीत झालं इप्रीत, झालं इप्रीत. धोंडा बघा लागला चुलत भावास, धोंडा बघा लागला चुलत भावास. घेतली शपथ सोडलं दारू सजी, घेतली शपथ. उमाजीनं शपथ घेतली, ज्या निशेमुळं मी माझ्या चुलत भावाच्या डोक्यात दगड मारला, सुदैवाने वाचला. यापुढे मद्यपान करणार नाही, दारू पिणार नाही. उभ्या आयुष्यात पुन्हा दारूला हात लावला नाही. वयाच्या 22 वर्षाला विवाहित झाला. गंगूबाई पत्नी शोभे त्याला. 2 मुलं झाले उमाजीला, झाले उमाजीला.
आणि कुठतरी लांब जायचं. सोडून आपल्या मुलकाला, सोडून आपल्या मुलकाला गेले परांड्याला. निजामाचा सरदार राणे खान नावाचा हा महादजी शिंद्याचा मानलेला भाऊ होता. लक्षात ठेवा, महादजी शिंदे राणे खान निजाम सरदाराचा, या निजामशाहीचा सरदार पुरंदर काय केलं, या राणे खानाने किल्लेदार होता परांड्याचा, होता परांड्याचा. राणे खानच्या पदरी जाऊन थांबले. राणे खानाला रामोशानी वचन दिलं, खानाचा श्रेय मिळाला. 2 वर्ष काळ लोटला, 2 वर्ष काळ लोटला, संपर्क वाढला. राणे खानाला 2 बायका होत्या, एक आवडती आणि एक नावडती. थोरलीच्या मनात वाईट आलं, धाकटीला मारून टाकायची, कारण खानाचं प्रेम तिच्यावर आहे. सौती मत्सर निर्माण झाला आणि तिनं काय केलं, बोलावून घेतले रामुशाला, बोलावून घेतलं रामुशाला. सांगती का मला मारा धाकटीला, मान्य नाही झालं रामुशाला, मान्य नाही झालं रामुशाला. एकाच 2 करून सांगती खानाला, जी 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 सांगती खानाला. रामुशाने सांगितलं, हे आमच्या हातून घडणार नाही. राणे खानाने आम्हाला आश्रय दिला, मग आम्ही हे करणं आम्हाला शोभला जात नाही. बाई साहेब, आणि हे कृत्य तुम्ही करू नये असं आम्ही म्हणत आहोत. या बाईनं खानाचे कान भरले आणि रामुशाला हकलून देण्यासाठी तयारी झाली. खानाने घेतलं बोलावून, दिले काढून, परतीच्या मार्गे सारे निघती, परतीच्या मार्गे सारे निघती, परतीच्या मार्गे सारे निघती, परतीच्या मार्गे सारे निघती. अचानक हल्ला रामुशावरती, जी जी जी, अचानक हल्ला रामुशावरती, अचानक हल्ला रामुशावरती. मोठ्या नाराजीनं रामुशी मंडळी परत निघालेली आहेत. इकडं राणे खानाच्या थोरल्या बायकोनं दुसऱ्या कुणाच्या तरी हातून धाकटीचा खून करून टाकला आणि ती बला घातली रामुशावर. खानाचा सैनिक पाठलाग करत आला आणि अचानक रामुशावर हल्ला चालला गेला. रामुशी बी काही कमी नव्हते. आपली बायका मुलं त्यांनी आजूबाजूला झाडाच्या आड लपायला सांगितलं आणि या फौजेबरोबर त्यांनी सामना करायचा ठरवला. बराच वेळ त्यांचा संघर्ष झाला. त्यात उमाजीचा चुलत भाऊ राघू हा मारला गेला. सर्व रामुशी पकडले गेले आणि पकडून पुन्हा परत परांड्याला नेण्यात आले. पकडून आणलं रामुशाला, आणलं रामुशाला, कैद केले सर्वाला. कुणी मारली, खून कुणी केला, आम्ही केला नाही. आम्ही खून कशाला करू. काही दिवसानं राणे खानाच्या लक्षात आलं, यात रामुशांचा काही दोष नाही. हे जे काय झालं ते आपल्या थोरल्या बायकोनं केलेलं आहे. रामुशांनी दंड भरला, 6 महिने शिक्षा भोगली आणि ही मंडळी आपल्या गावाला परत आलेली आहे. ही मंडळी आपल्या गावाला आलेली आहेत.
पण सर्वांना दुःख आहे राघोजींच्या मृत्यूचं. एवढ्यात उमाजी आजारी पडला. दुखणं एवढं बघायला गेलं, नाना तऱ्हेचे उपचार केले तरी उमाजीला बरं वाटेना. देवऋषी थकले, वैद्य चुकले, नवसावस बाई करते म्हणजे त्यांची पत्नी. सगळे विचारात बसले असताना अचानक म्हाताराला बोलला सर्वाला राघूचा अंगारा लावा त्याला, राघूचा अंगारा लावा त्याला, राघूचा अंगारा लावा त्याला, राघूचा अंगारा लावा त्याला, राघूचा टाक बघा केला, राघूचा टाक बघा केला, देवाऱ्यावर टाक बघा पुजला, देवाऱ्यावर टाक बघा पुजला, अंगारा लावला उमाजीला, अंगारा लावला उमाजीला, अंगारा लावला उमाजीला, अंगारा लावला उमाजीला, आजारातून उमाजी बरा झाला रजी जी, आजारातून उमाजी बरा झाला. उमाजी भक्त खंडोबाचा, उमाजी भक्त खंडोबाचा मल्हारी मार्तंडाचा सोमवती अमावस्या जवळ आली होती. प्रकृती थोडी बडी झाली होती, अशक्तपणा होता. पण माझ्या धन्या मल्हारी मार्तंडा, तुझ्या दर्शनाला गडाला यावं असं वाटतं. दुखण्यातून वाचलो तुझ्या कृपेनं. बरोबर बंधू आपल्या भावाला बरोबर घेतलं. याचं नाव आहे अमृता. उमाजीला 2 भाऊ आहे, अमृता कृष्णा. काही सवंगडी बरोबर घेतले आणि या दोघा चौघांनी पायी पायी जेजुरीला निघालेले आहे. जेजुरीला आले, रवट्या पडलेल्या आहे. दुकानदार आपली पालं लावायला लागलेली आहे. कुणी मल्हारी मार्तंडाची गीतं म्हणायला लागलेले आहे, कुणी बेल भंडार उधळायला लागलेले आहे. पायरी जवळ आले. माझ्या मल्हारी मार्तंडा आलो, तुझी कृपा म्हणून तुझ्या दर्शनाला आलो. गडावर गेले, साष्टांग नमस्कार घातला. पुजाऱ्यांनी ओळखलं, या नाईक या. हातात नारळ दिला. मल्हारी मार्तंडाचा प्रसाद. गाभाऱ्यातून बाहेर पडले, बानाईचं दर्शन घेतलं आणि पायऱ्या उतरून खाली येतात. वडाच्या झाडाखाली शाहिराचा पोवाडा चालला होता. शाहिराचा डप्पा खणानला, डप्पा खणानला, झांजतून तून देती सुरात, झांजतून तून, झांजतून तून देती सुरात, डांगट शाहीर गातो पोवाड्यास जी जी, डांगट शाहीर गातो पोवाड्यास जी जी, डांगट शाहीर गातो पोवाड्यास जी जी. उमाजीनं घोंगड टाकलं, आसन मांडलं, लक्ष सार त्याच शाहिरावरती, लक्ष सार त्याच शाहिरावरती, लक्ष सार त्याच शाहिरावरती. लक्ष सार शाहिरावरती, झाली कुजबूज काना भवती जी जी, झाली कुजबूज काना भवती जी जी, झाली कुजबूज काना भवती जी जी. नाही, पोलिसांनी तुमच्या भावाला पकडलं, अमृताला. नाही कुठले चौकीवर आले आणि अण्णा हवालदारला म्हणतात, चुकलं असेल, पोराची चूक झाली असेल, त्याला माफ करा, अमृताला माफ करा.
हवालदारांनी ऐकलं नाही. त्याचं नाव आहे अण्णा नाईक. नकारार्थ नाईक बोलला, नाईक बोलला बघा उमाजीला. अपमान उमाजीचा केला, अपमान उमाजीचा केला. हिनवून बोलला नाईकाला, हिनवून बोलला नाईकाला. हा काही ऐकत नाही. नाईक मुकाट्यानं परत आले. पुन्हा शाहिराचा पोवाडा ऐकायला बसलेले आहे. सूर्यास्तमान झालं, टेंबे पेटले गेले, मशाली भरभराय लागल्या, पोवाडा ठोपला आणि उमाजी पुन्हा त्या पोलीस चौकीकडे चाललेला आहे. लाली लाल उमाजी झाला. तलवारीला हाक मारली हवालदाराला. अण्णा नाईक, मी उमाजी आलोय. हवालदार काय बोलला, कालास रे नाईका, कालायस. तुला सांगितलं ना ही वशिले इथं चालायची नाही. कालो तुला आता सांगतो. तलवारीच्या केलं वाराला, खाली पाडलेला सपासप वार करण्याला. एवढ्या त्याची बायको पळत आली, अंगावर पडली आणि काय म्हणते, मारू नका तुम्ही नाईक याला, मारू नका तुम्ही नाईक याला. पत्नी त्यांची लागती पायाला, लागती पायाला. अमृताला बरोबर घेतलं आणि उमाजी निघून गेला. पण या उमाजीच्या वारामध्ये हवालदार अण्णा नाईक खलास झाला होता. इंग्रजाच्या काळामध्ये खून करणाऱ्याला फाशी शिवाय दुसरी शिक्षा नव्हती. उमाजीच्या हातून खून झाला होता. उमाजी जंगलात पसार झाले. पुरंदराचा जंगल, याच जंगलामध्ये सतू नाईक होता. सासवडचा आरोप खुनाचा, गरम डोक्याचा. खुनाचा आरोप असणारा एक खुनी या जंगलात राहत होता. याचं नाव आहे सतू नाईक. सतू नाईक होता. सासवडचा आरोप खुनाचा, गरम डोक्याचा. जंगलामध्ये हा उमाजी नाईकाला भेटला आणि उमाजीनं त्याला सांगितलं, नाईक आपण एकजूट करूया. खून करणारे, दरोडे घालणारे, सरकारी गुन्हेगार या सर्वांना एकत्रित केलं. सातत्याने दिली नाईकाला, उमाजी नाईकाला. एक टोळी बनवली. हे 5-25 जणांची टोळी तयार झाली. यात मांग होते, बेरड होते, रामुसी होते. आणि मग काय घडलं, या टोळीचा प्रमुख कुणाला केलं माहित आहे? प्रमुख केलं सतू नाईकाला, सतू नाईकाला. प्रमुख केलं सतू नाईकाला, सतू नाईकाला. टोळीचा प्रमुख केला. पण तरुण उमदासणारा उमाजी, हे टोळीतली सर्व मंडळी प्रेम करत होती ती उमाजीवर.
उमाजीनं प्रतिज्ञा केली, वतनासाठी लढा देणार, इंग्रजाला छळू का पळू करणार, वतनासाठी लढा देणार, गरजला वीर, चुलत भावाचं उचललं सार, चुलत भावाचं उचललं सार, चुलत भावाचं उचललं सार. चुलत भावाचं उचललं सार. निर्धार केला. आणि काय निर्धार केला म्हणाल, जोपर्यंत वतन घेणार नाही, उमाजीनं केलं प्रतिज्ञेला, उमाजीनं केलं प्रतिज्ञेला, परत मिळवीन वतनाला, परत मिळवीन वतनाला, तर फेटा बांधीन डोक्याला, बांधीन डोक्याला, जिरहाजीजी, बांधीन डोक्याला, जिरहाजीजी, बांधीन डोक्याला, जिरहाजीजी. परत घेईन वतनाला, परत घेईन वतनाला, तर फेटा बांधीन डोक्याला, बांधीन डोक्याला, जिरहाजीजी, बांधीन डोक्याला, जिरहाजीजी, बांधीन डोक्याला, जिरहाजीजी. प्रतिज्ञा, उमाजीची प्रतिज्ञा, वतन मिळवीन तर डोक्याला फेटा बांधीन. उमाजीनं शेवटपर्यंत फेटा बांधला नाही. पण दुःख कशाचं होतं म्हणाल, राघोजीच्या मृत्यूमुळ दुःख सर्वाला, दुःख सर्वाला, दुःख सर्वाला. उमाजीनी केली प्रतिज्ञा, मल्हार बोला, जय रामाचा, जय मल्हार, रामाचा. मल्हारी मार्तंडाचा. उमाजी बोलला सर्वाला, उमाजी बोलला सर्वाला, साथीदाराला, साथीदाराला, पैशाचा बंदोबस्त पहिला, पैशाचा बंदोबस्त पहिला, पैशाचा बंदोबस्त पहिला, पैशाचा बंदोबस्त पहिला. सरकारी खजिना भांबुर्ड्याला, सरकारी खजिना भांबुर्ड्याला, सरकारी खजिना भांबुर्ड्याला, सरकारी खजिना भांबुर्ड्याला. खजिना लुटण्याचा बेत केला, जी जी जी, खजिना लुटण्याचा बेत केला, जी जी जी. खजिना लुटण्याचा बेत केला, जी जी जी. सरकारी खजिना लुटायचा नाही. अरे हो, पैसा आमचा, हा सगळा भारताचा पैसा आहे. हे व्यापार करण्यासाठी या देशात आले आणि या देशाचा राज्यकारभार त्यांनी हातात घेतला. आमच्या नेबळटांनी राज्य दिलं आणि म्हणून पहिली धडक मारायची ती सरकारी खजिन्यावरच मारायची. पक्क ठरलं गेलं. जंगलामध्ये ज्यांची होती ती मीटिंग, याची तारीख आहे 1824 साला 24 तारखेला, 1824 साला 24 तारखेला. आणि सर्व मंडळी मिळून रात्रीच्या मध्य समयाला, रात्रीच्या मध्य समयाला सारे आले बघा भांबुर्ड्याला, आले भांबुर्ड्याला, जिरहाजीजी, आले भांबुर्ड्याला, जिरहाजीजी, आले भांबुर्ड्याला, जिरहाजीजी. हे भांबुर्ड कुठं म्हणाल, पुण्यामध्ये आज ज्याला शिवाजी नगर आपण म्हणतो, हा जो शिवाजी नगरचा परिसर आहे तिथेच हे भांबुर्ड होतं. त्या काळातली इंग्रजाची चौकोनी इमारत, जबरदस्त बाजूला असणारा तट, त्याच्या आत मध्य भागात असणारा तो खजिन्याची जागा, इंग्रजी पारेकरी बंदुकी घेऊन फिरत होते. उमाजी जवळ माणसं अशी होती महाराज, भिंतीला पाठ लावून चढणारी माणसं होती. दोघ जण
दोघांनी प्रयत्न बघा केला आणि मग भिंतीनं पार चढून गेले. आत उडी टाकतात शिपाई धावले. त्या दोन्ही शिपायाला लांबडा केला आणि दरवाजा उघडला गेला. खोलीत असणारे जागे झाले. धावपळ झाली. खोलीत कोंडलं सर्वाला. काय केलं? किल्ल्या हातात घेतल्या. खजिन्याच्या किल्ल्या हातात घेतल्या. कुलप काढली आणि खजिना लुटला. बघता बघता पशार झाला. रामुशानी खजिना लुटलेला वार्ता मुंबईला कळली. गव्हर्नरला मुंबईला कळलं रामुशानी खजिना लुटला. कोण तो? उमाजी नाईक. कुमक आली तिकडून आणि पोलीस फिरायला लागले. डोंगर चढायला सुरुवात झाली, पण कुणी हाताला लागलं नाही. पोलिसांनी तपास सुरू केला. भक्ती उमाजीला, भक्ती रामुशाला, पण हाती नाही कोणी लागलं त्याला. धक बसला बघा इंग्रजाला. उमाजी खरा रणशूर होता बघा धीर. बंडुभा केलं. इंग्रजाविरुद्ध बंडुभा केलं. आमची वतन आम्हाला मिळाली पाहिजे. वतन नाही दिलं तर इंग्रजांना तुम्हाला या देशात थांबता येणार नाही. इथं राज्य कारभार करता येणार नाही. उमाजी नाईकाला पकडण्याकरता जंग सुरू झाला. उमाजीनं एकाला जवळ करायला सुरुवात केली. 50 लोकांची टोळी. आज 400 लोक गोळा झाले. मग त्याच्यामध्ये एवढ्यांचा उदरनिर्वाह कसा करायचा? म्हणून इंग्रजाला साथ देणारे श्रीमंत यांच्या घरावर धाडी घालायला सुरुवात झाली. गोरगरिबाला त्रास देणारे धनवंत यांचा भांडार लुटायला सुरुवात झाली. जिकडे तिकडे हाहाकार माजला. उमाजीनं दरबार भरवला आणि प्रत्येक माणसाला पगार ठरवला. याच्यात काय हेरबाज नेमले म्हणजे खबरी. मग त्यात कुणी गोंधळी तयार झाला, कुणी वासुदेव बनला, कुणी फकीर झाला, कुणी शाहीर बनला, कुणी जोशी बनला. कोण भविष्य सांगत जातो आणि माहिती काढतो. हे सर्व उमाजीचे साथीदार होते. खबर आली उमाजी नाईकाला खबरी बोलला. काय बोलला? फलटणचे निंबाळकर, मधोजी निंबाळकर यांच्या खाशा स्वाऱ्या पुण्याला निघालेल्या आहेत. आता मधोजी निंबाळकर म्हणजे एक मोठं प्रस्थ होतं. या निंबाळकर घराण्याचा इतिहास बाबा रे शिवाजी महाराजांची सासूरवाडी म्हणजे फलटण. उमाबाईचं माहेर म्हणजे शिवाजी राजांची आजी. या फलटणच्या निंबाळकर घराण्याशी असणारा संबंध या खाशा स्वाऱ्या पुण्याला चाललेल्या आहेत. दागदागिने घालून पाया नटलेले आहेत. मुलाबाळाच्या अंगावर दागदागिने आहेत. मेने सजलेले आहेत. घोडेस्वार मेन्या भोवती घिरट्या घालती. 10-5
महिने जमा झाले 10-5 महिने जमा झाले 10-5 महिने जमा झाले 10-5 महिने जमा झाले काही घोडे स्वार त्या मेन्यांच्या बाजूने चाललेले आहे आणि सुपा मार्गाने पुण्याला निघालेले आहे सुपे मार्ग पुणे चालले जी 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 पुन्हा चालले गिराजी पुणे चालले गिराजी पुणे चालले सुपा मार्ग पुढे चालले पुण्याला चालले जी पुणे चालले पुणे चालले बातमी कळली उमाजी नायकाला आडवा तो झाला रस्त्यात आला आडवी छबिन्याला अडवलं या खाशा स्वाऱ्या अडवल्या हल्ला चढवला निंबाळकरांच्या शिपायाशी चकमकी झाल्या पण रामुशाच्या पुढं त्यांचा निभाव लागला नाही रामुशाच्या मारामुळं शिपायांनी पळ काढला दागदागिने लुटले काय रोकड ऐवज लुटला कपडेही गोळा केले काही स्त्रियाही त्यांच्यामध्ये सापडल्या गेल्या पण उमाजी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करणारा हा एक बंडखोर होता निंबाळकरांच्या स्त्रियांचा अपमान होई अथवा त्यांना गाल बोट लागे अथवा उमाजी बरोबर घरानं वाईट जाईल असं कुठलंही कृत्य घडलं नाही 4 दिवसानंतर निंबाळकरांच्या स्त्रियांना आई बहीण म्हणून त्यांना सुखरूप पोचवून दिलं पण इंग्रज सरकारला निंबाळकरांचे फॉर्म गेले होते हुकूम गेला होता या बंडखोर उमाजीचा बंदोबस्त करा यांनी आमच्या स्वाऱ्या लुटल्या आमच्या स्त्रियांना मात्र त्यांनी धक्का लावला नाही 8,000 आणखीन काही रक्कम अशी याची नोंद तयार झाली उमाजीचा झाला बोलबाला झाला बोलबाला गिराजी झाला बोलबाला गिराजी झाला बोलबाला गिराजी धाकट्याचा वतनदाराला वतनदाराला गिराजी वतनदाराला गिराजी वतनदाराला गिराजी पोलीस फिरायचे रे उमाजी कुणाला दिसला का कोण सांगणार कोण धरणार धान्य वाघाला धान्य वाघाला गिराजी धान्य वाघाला गिराजी धान्य वाघाला गिराजी मिरजेचे पटवर्धन हे लग्नासाठी काही मंडळी नटून थटून पुण्याला निघाली होती आता ही ब्राह्मण मंडळी आणि बायांना दागदागिन्याचा फार मोठा हव्यास असतो ही मिरजेतून निघाली उमाजीच्या खबऱ्यानं उमाजीला खबर दिली आपणाला चांगलं गवाळ सापडणार आहे पटवर्धनांच्या स्वाऱ्या निघालेल्या आहेत साताऱ्यापर्यंत आल्यानंतर त्याचा पाठलाग करायला सुरुवात झाली उमाजीच्या माणसांची आता ही ब्राह्मण मंडळी जाता जाता रस्त्यात येणाऱ्या देवाला जाणारच यांनी ठरवलं जेजुरीला जायचं तिथून पुढं मोरगावला जायचं मोरया गोसाव्याचं दर्शन घ्यायचं आणि नंतर पुण्याला जायचं सातारा सोडला लोणंद गेलं नीरा ओलांडली आणि वाले गावाजवळ या खाशा स्वाऱ्या आल्या जेजुरी अगदी 4 मैलावर राहिली होती आणि त्या डोंगर कपारीच्या जवळ येतच उमाजी भिल्ला स्वाऱ्याला खाशा स्वाऱ्याला गडबड झाली दंगा बगा झाला आले रामुशी आले एकच गोंधळ सुरू झाल्यानंतर
पटवर्धनचा वकील आला बोलला सर्वाला, पटवर्धनचा वकील आला बोलला सर्वाला, अडवू नका रामुशाला, अडवू नका, कुणीही प्रतिकार करू नका. आपल्या शिपायाला सांगून टाकलं, काय निहाच असेल निहून द्या. ही उमाजी नायकाची माणसं दिसतात. हाणामारी न करता सर्व ऐवाज गोळा केलं आणि बघता बघता ही मंडळी जंगलामध्ये पसार झाली. उमाजीनं पटवंधराचा हा पुण्याला जाणारा तांडा अडवला, तो लुटला. इंग्रज सरकारनं फौज वाढवली, बक्षीस ठेवलं उमाजीला, देणार धरणाऱ्याला. या उमाजी नायकाला जो पकडून देईल त्याला बक्षीस 1100 रुपयापासून 5000 पर्यंत बक्षीस वाढत गेलं. आणि हे बक्षीस वाढायला लागल्यानंतर काळू नाईक कोळी समाजाचा होता साकुर्डीचा, उमाजीच्या सासूरवाडीचा. उमाजी नायकाची सासूरवाडी, तिचं नाव आहे साकुर्डी. तिथला हा काळू नाईक उमाजी नायकाला धरून देण्याकरता तयार झाला. हे जेव्हा कळलं गावाला, कळलं गावकऱ्याला, आणि गावकरी काय म्हणतात, काळू अरे नायकाच्या नादी लागू नकोस, या नायकाला धरून देण्याकरता तू प्रयत्न करायला लागलेला आहे, पण त्याच्यामुळं आपल्या गावाला त्रास होईल. आणि उमाजीला धरून देणं सर्वसामान्याचं काम नाही. विनंती करती बघा त्याला, गर्वानं काळू बोलला, अरे मला भीती नाही, सरकारी फौज मला येणार आहे मदतीला. एवढ्यात घोड्याच्या टपाचा आवाज आला. काळूजीला वाटलं आले माझ्या मदतीसाठी, पोलीस आले. मोठा आनंद झाला आणि उठून उभा राहतो. मदतदार कशाचे? अरे हे पोलीस नव्हते, रामुशी आले होते. रामुशाला पाहता ज्याला बोबडी वळली, उठून उभा राहतो. एवढ्यात उमाजी समोर दिसला. समोर पाहता उमाजी नायकाला घाबरा झाला, पळायला लागला. एवढ्यात आवाज आला, थांब, मी येईपर्यंत जागा सोडू नकोस, हल्लाच तर चिंध्या केल्या जातील. एवढ्यात रामुशाने हल्ला चढवला. याच्याबरोबर काही चमचे होते, कुणाचे हात तुटले, कुणाचे पाय तुटले, कुणाची मुंडकी उडवली गेली. पळापळी एकच झाली. उमाजीनं पाठलाग केला. हे पळालं, ते गावात घुसलं. मग उमाजी आता कुणाच्या घरात घुसावं, लोकांनी दरवाजे बंद केले होते. मंदिरात जाऊन घुसलेला, दरवाजा बंद त्यानं केला. उमाजी दारात गेला. हे काळ्या, बाहेर रे, तुला मंदिरात मारायचं नाही, मला देवाच्या समोर मारण्याकरता एवढा पवित्र तू नाहीस, आणि मी ती करायचं नाही. गावकऱ्यानो, याला मंदिराच्या बाहेर काढा. ऐकलात का गावकऱ्यानो? नाही एवढ्या वेळ क्षमा करा, एक वेळ त्याला माफ करा. आम्ही त्याला सांगत होतो,
नायकांची कळ काढू नकोस, नायकांना धरून द्यायच्या नादी लागू नकोस. पण यानं आमचं ऐकलं नाही. एवढ्या तुम्ही आला. हा निघाला होता सासवडला मदत मागण्यासाठी. मोठ्या तोऱ्यानं बोलला मला मदत येणार आहे. आणि म्हणून आम्ही सर्व मंडळी गाव सोडून एवढ्या अंतरावर आलो होतो त्याची समजूत घालण्याकरता. गावकरी विनंती करती पाय वगा धरती, पाय वगा धरती. नाईक एक वेळ माफ करा त्याला, एक वेळ माफ करा त्याला. अभय द्याव गावाला, आमच्या गावाला अभय द्या. पुन्हा हा तुमच्या नादी लागला गावाच्या बाहेर कुठेही घावला तर याचे तुकडे तुकडे करा. आम्हाला त्याच्याशी काही नको. गावकऱ्यानो आणि माझ्या सासरवाडीच्या मंडळीनं, म्हणजे तुम्ही आम्हाला मामा लागतात वयोवृद्ध असणारे. मी तुमचाच कुणीतरी आहे. याला ताकीद करा. गरजून वीर बघा गेला, वीर बघा गेला. उमाजी गेल्यानंतर हा बाहेर आला आणि जेव्हा त्याला पाहायला मिळालं आपल्या सवंगड्याचा कुणाचा हात तुटलेला आहे, कुणाचा पाय तुटलेला आहे, कुणाच्या अंगावर एवढ्या जखमा आहेत की त्यातनं तो वाचतो का नाही. देवाला हात जोडले. त्याला वाटलं बरं झालं माझं काय झालं असतं. पुन्हा मात्र तो नादी लागला नाही. उमाजीनं बंडात उभा करायचं ठरवलं. आणि ते आता वतनासाठी नाही, स्वातंत्र्यासाठी फरमान काढलं. फरमान काढून उमाजीनं फरमान काढून केलं आव्हान, केलं आव्हान. इंग्रज सरकारला सांगितलं मुखवट्याने आमचा देश सोडून चालायला लागा. उमाजी नाईक हे पुरंदर सरकार जाहीरनामा काढत आहे. गावागावाला हुकुमनामा पाठवून द्याचा. या सरकारला कुणी मदत करू नका. जो या सरकारला मदत करील, जे गाव मदत करील, त्या गावाला बेचिराग केला जाईल. उमाजीनं हुकुम काढलेला जाहीर वागा झाला, जाहीर वागा झाला. झोप लागे नाही गोऱ्या साहेबाला. मग काय केलं या गोऱ्या साहेबानं. एवढ्या त्या सासवडचा शिवनाक धेड होता, सासवडचा शिवनाक धेड होता, सासवडचा मोठ्या हाडाचा नाडमोड ताकदीचा. हा पुण्याला गेला आणि कलेक्टरला भेटला. राम राम साहेब, माझं नाव आहे शिवनाक. मला जर तुम्ही मदत करत असाल, तुमची फलटण मला देत असाल तर त्या उम्या रामुशाला पकडतो. किती गर्वानं बोलला माहित आहे. उम्या रामुसी, उम्या रामुसी गावात शेजारी. कारण सासवड पासून भिवडी काय लांब नाही. उम्या रामुसी गावात शेजारी मला नाही भारी. मग मदत करा पुरी बोलला साहेबाला, बोलला साहेबाला. साहेबांनी मदत दिली त्याला.
साहेबांनी मदत दिली त्याला शिवनाक ताटून गेला, शिवनाक ताटून गेला. आणि काय केलं उमाजीला धरण्यासाठी शिवनाकनं चंग बांधला, चंग बांधला. डोंगर दरी फिरू लागला, डोंगर दरी फिरू अरे डोंगर दरी फिरू लागला. डोंगर दरी फिरू लागला. उमाजीला धरण्याकरता फिराय सुरुवात झाली. अन रान रान चालू लागला, रान रान चालू लागला. जसा शिकारी फिरतो शिकारीला अन तसा शिवनाक फिरू लागला, तसा शिवनाक फिरू लागला. अरे तसा शिवनाक फिरू लागला. तसा शिवनाक फिरू लागला. पण सावज काय शिकार वाघाची करणार, कशी दुर्बुद्धी सुचली त्याला, त्याला दुर्बुद्धी सुचली. आणि सरकारी फौज घेऊन पुरंदरचा आजूबाजूचा परिसर दरीन डोंगर त्यांनी चालून काढायला सुरुवात झाली. पण उमाजी साधा नव्हता. उमाजी हा कच्च्या गुरुचा चेला नव्हता. अरे उमाजीच्या समोर आदर्श होता तो छत्रपती शिवाजी राजांचा होता, जी लूट करत होता. आपल्या सानिध्यात असणाऱ्या लोकांचा पगार देऊन काही धर्मदायीसाठी ठेवायची आणि त्याच्यातली गोर गरिबाला वाटप करायचं, अनेकाचा संसार उभा करायचा. उमाजीनं मानलेल्या अनेक बहिणी होत्या. उमाजीला सख्खी बहीण नव्हती. काही मंडळी म्हणतील बाबासाहेब देशमुख यापूर्वीचा तुमचा बोर्ड आम्ही ऐकला त्यात बहिणीनं पकडून दिलं. हे काल्पनिक होतं. अनेक शाहिरांनी गायलं म्हणून मी गायलं होतं. उमाजीला बहीण नव्हती. उमाजीला बहिणीनं धरून दिलेला नाही. माझ्याकडे असणारा जो रिपोर्ट आहे त्यावेळेच्या सरकारी अधिकाऱ्यानं उमाजीकडून जे जे कबूल करून घेतलं होतं रिमांडच्या वेळेला याच्या नोंदी केलेल्या आमच्या जवळ आहेत. आणि हा खरा इतिहास मी तुमच्या समोर सांगायला सुरुवात झालेली. आणि हा शिवनाक फिरू लागला, फिरू लागला. धरण्या उमाजीला, धरण्या उमाजीला. इंग्रजाचा रोष वाढलेला. हे रामुशाने आपलं डोकं हलवलं. अरे क्या है, कुणी पकडू शकत नाही त्याला. हे गाला पकडून देतो म्हणला तो पुन्हा गेला हा शिवनाक. तरी अजून काय करतो. शिवनाक भेटला साहेबाला, शिवनाक भेटला साहेबाला. बोलू लागला अजून कुमक द्यावी मला, अजून कुमक द्यावी मला. भारी नाही उमाजी मला. शिवनाक बोलून गेला. साहेबांनी सांगितलं अच्छा हो रे कुमक दे दे गे. आणि या वेळेला खोबर लागली शिवनाकला, लागली शिवनाका. उमाजी आलेला. आला कुठं आहे सुळशीला. ही सुळशी कुठं आहे म्हणाल. खंबाटी घाटामध्ये असणारी सुळशी. शिवनाकनं वेडा बागा दिला, शिवनाकनं वेडा बागा दिला. सुळशी गावाला, सुळशी गावाला. बापू सोळकराच्या घराला वेडा दिला. पण काय झालं. उमाजीनं काय केलं. उमाजी तो बिलंदर चकवी शिवनाकाला. हा उमाजी तो बिलंदर शिवनाक चकवीला. उमाजीनं शिवनाक आणि साथी सारास निघून गेला, साथीदारास निघून गेला. हात कपाळाला शिवनाकनं
कपाळाला हात लावलेला आहे महाराज. एवढा वेडा देऊन गेला उमाजी गेला. काय शिवनाकानी हात कपाळा उमाजी गेला. ओम नमो श्री जगदंबे. ओम नमो श्री जगदंबे. नमन तुझ अंबे करून प्रारंभे. डपावर थाप तुंतुन्यातान. डपावर थाप तुंतुन्यातान. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. उमाजी नायकाच गातो गुणगान जी जी जी. उमाजी नायकाच गातो गुणगान जी जी जी. उमाजी नायकाच गातो गुणगान जी जी जी. उमाजी न उभारील बंडन. उमाजी न उभारील बंड ठोकुनी दंड. बेडर बेरड इंग्रज सरकारच्या विरुद्ध बंड उभा केलं. अरे आम्हाला स्वातंत्र्य हवे. गोऱ्या माकडांनो या देशातून चालते व्हा. उमाजी खरा रणशूर होता रणधीर. बेजार केलं गोऱ्या साहेबास. बेजार केलं गोऱ्या साहेबास. शाहीर देशमुख गातो पोहाड्यास जी जी जी. शाहीर देशमुख गातो पोहाड्यास जी जी जी. शाहीर देशमुख गातो पोहाड्यास जी जी जी. शिवनाथच्या विचार डोक्याला. शिवनाथच्या विचार डोक्याला. उमाजी गेला. उमाजी गेला. चिडून बघा गेला. उमाजी पळून गेला काय. या लोकांनी त्याला आश्रय दिला. पकडून बायका मुलाला. बापू सोळकराच्या घराला वेढा दिला होता. उमाजी गेला म्हणून यानं काय केलं. बापू सोळकराच्या घरातली बायका मुलं पकडली. गल्लीतली काही माणसं पकडली. पकडून बायका मुलाला घेऊन चालला पुण्याला. चालला पुण्याला हरी. हे कळलं भुजाबा नाईकाला. हे कळलं भुजाबा नाईकाला. बघा सवंगड्याला. दिवे घाटात आडवा तो झाला. दिवे घाटात आडवा तो झाला. काही बोलला शिवनाकाला. काय शिवनाक. अरे जत्रा घेऊन कुठं चाललास. अरे भुजाबा त्या उम्या रामुशाला हे आश्रय देतात म्हणून याला घेऊन चाललोय साहेबाकडे. हत्याच्या मारी. उमाजीला पकडण्याकरता बायका मुलाला घेऊन जायची काही गरज आहे का रे. काही गरज नाही. अरे मी देतो ना उमाजीला पकडून. कधी घेऊन सांग. परवा मुक्काम आहे परिंच्याला. घेऊन ये उम्याला. उम्या रामुशाला. भुजाबा देतो वचनाला. भुजाबा देतो वचनाला. दुपारी 2च्या समयाला. दुपारी 2च्या समयाला घेऊन येतो उमाजी नाईकाला. उमाजी नाईकाला. भुजाबा देतो वचनाला. भुजाबा देतो वचनाला. घेऊन येतो उमाजी नाईकाला. उमाजी नाईकाला. परवा परिंच्याला नायकाला घेऊन येतो पण यांना सोडून दे. यानं पकडून आणलेली बायका माणसं पकडून आणली होती. मग दिली सोडून. आणि हा परिंचा
परिंच्याला गेलाय आणि परिंच्याला गेल्यानंतर मनातले मनोरथ तयार करायला लागलेला आहे. काय मनोरथ तयार करतो? शिवनाक धेड आनंद झाला, शिवनाक धेडा आनंद झाला, मनातल्या मनात बोलू लागला, मनातल्या मनात बोलू लागला, पकडणार मी उमाजीला, पकडणार मी उमाजीला, 5,000 बक्षिसाला, मिळणार मजला मान हा पहिला, मिळणार मजला मान हा पहिला. मनोरथ करत बसलेला, करत बसलेला हाजी, मनोरथ करत बसलेला, करत बसलेला हाजी. झाडाला टेकून बसलेला आहे, मनोरथ करायला लागलेला आहे. आता उमाजी आला, मग त्याला पकडणार नाही तर मी शिवनाक कसला. जोडीदार होते धुंदीत, जोडीदार होते धुंदीत, होते धुंदीत, मटणाचे हंडे चुलीवरती, मटणाचे हंडे चुलीवरती, प्याले होते दारू शुद्धी नव्हती, जी 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 प्याले होते दारू शुद्धी नव्हती. अचानक हल्ला चढविला, अचानक हल्ला चढविला, हल्ला चढविला, जखमा अंगाला, हत्यार घेण्याची संधी नव्हती, हत्यार घेण्याची संधी नव्हती. सुटले पळत भीती मोठी, जी 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 सुटले पळत भीती मोठी, पकडला शिवनाक धेडाला, जकड बंद केला, खेचून आणला उमाजी पाशी, खेचून आणला उमाजी पाशी, खेचून आणला उमाजी पाशी. शिवनाक धेडाची जिरली मस्ती, जी 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 शिवनाक धेडाची जिरली मस्ती. काय शिवनाक मला पकडण्याकरता आला आणि हिजड्यासारखा लेका बायका पोराला घेऊन चालला होतास काय? उम्या रामुशाला पकडणार, अरे मी आहे ना तुझ्या समोर उमाजी. शिवनाकच्या धरलं नाकाला, कापलं समयाला, गरजून बोलाला. पुन्हा माझ्या कार्यात कुठेही नाक खुपसायचं नाही. जर पुन्हा नाक खुपसलास तर मुळापासून कापून काढलं जाईल. जाऊन सांग तुझ्या साहेबाला, त्या गोऱ्या माकडाला, या जंगलचा राजा उमाजी नायकाच्या नादी लागू नका म्हणावं. बऱ्या बोलानं या देशातून चालते व्हा. लटलट लटलट कापाय लागलेला आहे. सांग जाऊ ना तुझ्या साहेबाला, सांग जाऊ ना तुझ्या साहेबाला, तुझ्या साहेबाला, उमाजीच्या नको नादाला. नाहीतर काय होईल माहित आहे का? बेचिरा करून टाकी. गरजून वीर बोलला, वीर बोलला, वीर बोलला.
आलेल्या अधिकाऱ्यांनी जरा पायंडा बदलला. सैन्यामध्ये रामुशाला घ्यायला सुरुवात केली. रामुशांची पोलीस भरती सुरू झाली. उमाजीच्या लक्षात आलं, उमाजीनं पवित्र बदलला, उमाजीनं पवित्र बदलला. सांगी रामुशाला एक एक भरती त्यांनी केला. रामुशे भरती होऊ लागले. उमाजीची फौज तयार होऊ लागली. इंग्रज अधिकाऱ्याचा निरोप आला. निरोप आला उमाजीला, तू जर आमच्याशी तह केलास तर आतापर्यंत झालेले गुन्हे आम्ही माफ करू. तूही आम्हाला सामील हो. काही रामुशी पुण्याला गेले. साहेबा बरोबर बोलले. उमाजी नाईकांनी जे सांगितलं ते साहेबाला पटलं. साहेब कबूल झाला, साहेब कबूल झाला. रामुशी सांगती नाईकाला, सांगती नाईकाला. 21 मे 1828 ही तह करण्याची तारीख. पुरंदराच्या पायथ्याला सासवड पासून पश्चिमेला 4 मैलावर असणारी ही टेकडी. हा अधिकारी पुण्यावरून सासवडला आला. उमाजी नाईकाच्या खबऱ्यांनी उमाजीला कल्पना दिली होती, साहेब आलेले आहे. आणि मग उमाजी तह करण्याकरता निघालेले आहेत. 60-70 रामुशी बरोबर आहेत. हलदार आहेत, चोपदार आहेत. तुतारी वाजू लागली, नगारे वाजू लागले. उमाजी डोलात आलेला चौऱ्या डुलण्याला तुतारी वाजाय लागली आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण व्हावी यात थाटा माटात उमाजी चालाय लागलेला आहे. आजूबाजूला रामुशे आहे आणि रामुशाचा राजा तह करण्याकरता येत आहे. समोर पाहता उमाजी नाईकाला, समोर पाहता उमाजी नाईकाला आणि घोड्यावर बसलेला साहेब खाली उतरला. त्रिवार मुजरा त्यांनी केला. उमाजीला मुजरा केला कारण उमाजीची प्रथा होती. मग तो रामुशी असो, त्याचा सवंगडी असो, हेरबाज असो, अथवा येणारा भेटायला नागरिक असो, त्यांनी तीरवार मुजरा करायचा उमाजी नाईकाला. अरे या इंग्रज अधिकाऱ्यानं ज्याच्या राज्यामध्ये सूर्य मावळत नव्हता त्यांनी पण या उमाजी नाईकाला त्रिवार मुजरा केला. मुजरा एकमेकाची बोलणी झाली. आपल्या सवंगड्याची अगोदरच उमाजी नाईकांनी सल्ला घेतला होता. उमाजीनी तह बघा केला, तह बघा केला. हाजी आणि इंग्रजाशी तह केल्यानंतर उमाजी आले पुण्याला, उमाजी आले पुण्याला, आले पुण्याला. इंग्रजाचा डाव त्याला कळला. पुण्यात आल्यानंतर उमाजीच्या लक्षात आलं इंग्रज आपणाला काय करणार आहे. मग याच्यातून आपण निष्ठायचं कसं.
उमाजी नाईक असा होता महाराज, एकही संधी त्यांनी दवडली नव्हती आणि या 2 वर्षाच्या काळामध्ये उमाजीनं स्वतःला लिहिता वाचता यावं एवढं मार्गदर्शन करून घेतलं, तिथंच शिकला. आणि मग काय केलं, संधी हुडकाय लागला होता. एके दिवशी उमाजी गेला वार्ता सर्वांना कळली, साहेबाला पचार झाला. हट उमाजी का कैसा गया, तुम क्या कर रहे थे? इकडे उमाजीचे सवंगडी जेजुरी गडावर त्या कडे पठारावर वाट पाहत होती, आपल्या नेत्याची वाट पाहत होती, आपल्या रामुशाच्या राजाची. अरे वाट पाहत होते आद्य क्रांतिकारक उमाजी नाईकाची. एवढ्याच उमाजी नाईक येतात, मल्हारी मार्तंडाचा, मल्हारी मार्तंडाचा. माझ्या मल्हारी मार्तंडा, दिलीस मला शक्ती. इंग्रजाच्या त्या सापळ्यातून सुटलो आणि तिथून बाहेर पडायची बुद्धी सदानंदा तूच मला दिली रे, तूच मला दिली मल्हारी मार्तंडा. आजपासून हा उमाजी जगेल तर स्वातंत्र्यासाठी, मरेल तर स्वातंत्र्यासाठी. आणि उमाजीनं फरमान काढलं, फरमान दिलं सर्वाला, गावागावाला, तलाठी पाटलाला, कुलकर्ण्याला, देशमुखाला. तनखा देऊ नका, गावाचा वसूल जो केला जाईल तर पुरंदर सरकार आपल्याला कळवत आहे, तो आमच्या खजिन्यात जमा करा. वतनदारानो, इनामदारानो, तुम्ही आम्हाला मिळाला. आमचं सरकार तुमची वतन परत देईल, तुमचं रक्षण करील. इंग्रजाच्या विरुद्ध उठाव करण्याकरता तुम्ही आम्हाला मदत करा. संस्थानिकाला पाठवलं, गावागावाच्या विशीवरती जाहीरनामा लावण्यात आला, चौडीवर लावण्यात आला. धक्का बसला इंग्रजाला, धक्का बसला इंग्रजाला. गोऱ्या साहेबाला कळलं, मुंबईला गव्हर्नराला. उमाजीनं बंडोबा केलं, जाहीरनामा सोडू नका उमाजीला, कुमक वाढवा. आणि पोलीस कुमक वाढली गेली. उमाजीला पकडण्याकरता जंग करू लागले. उमाजीला तणके येऊ लागले. सरकारी भरणा बंद झाला. त्याती काही गावगुंड मिळालेल्या रकमेतली काही रक्कम ठेवून घ्यावी, काही उमाजीला द्यावी आणि मधीच गडप करावी. ह्या खाणारी अवलादी पहिल्यापासून आहे. सराजमशाही मध्ये होत्या आणि आज लोकशाही मध्ये आहे. अरे हे भ्रष्टाचाराचे राक्षस मारल्याशिवाय या देशाला सुखच लागणार नाही. उमाजीच्या लक्षात येत होत
पण त्यांना दुखवायचं नव्हतं, कारण कार्यभाग सिद्धीस न्यायचा होता. कार्यभाग साधायचा असेल तर चुकलेल्या माणसाला तो चुकला म्हणून जमत नसतं, कारण हे जर म्हटलं तर विनीत फुटलं जातं. ताकद कमकुवत होती म्हणून मुकाट्यानं सहन करावं लागतं. सुसरीव बसले, ती विचारते, माझी पाठ कशी आहे? गादी सारखी मऊ आहे का नदीतून पार जायचं आहे? एकतर रक्त गळायला लागलं तरी सांगायचं नसतं. तसंच हे राजकारण असतं बाबा रे, तसंच हे राजकारण असतं. उमाजीचा झाला बोलबाला, उमाजीचा झाला बोलबाला, झाला बोलबाला धाक सर्वाला. पिसाटपणे इंग्रज वेगवेगळी सूत्र हलवायला लागलेले. सातारचे भोसले यांची मदत झाली. संस्थानिक मदतीला आले. काय दुर्दैव आहे आमच्या देशाचं. स्वातंत्र्याकरता बंड उभा करणाऱ्याला मदत करायची सोडून परकीयाचे बूट चाटणारी अवलाद त्या इंग्रजालाच मदत करत राहिले. हे मोठं दुःख आहे. दुःख झालं उमाजी नाईकाला, दुःख झालं उमाजी नाईकाला. सहाय्य करती बघा परक्याला, सहाय्य करती बघा परक्याला. पण हा भादर थांबला नाही. याने परांड्यापासून तळकोकणापर्यंत आणि वारण खोऱ्यापासून नाशिक पर्यंत औरत चौरस भाग ताब्यात घेतला. 100 टोळ्या तयार केल्या आणि प्रत्येक टोळीला एक एक सरदार तयार केला. आणि या 100 सरदाराचा एक सेनापती, एक राजा म्हणजे स्वतः उमाजी नाईक बनला. आणि मग मात्र एका गावामध्ये उमाजी भोजना करता आलेला आहे. आणि तिथं आला असताना जेवण वगैरे आटोपलं. गावच्या मंडळींनी सांगितलं इंग्रजी काही अधिकारी पोलीस आलेले आहे. मग उमाजीनं सांगितलं जाऊन सांगा त्याला आमचा पत्ता. तुम्हाला पत्ता विचारतात ना उमाजी कुठे आहे म्हणून, आम्ही इथं आहे म्हणून सांगा. इंग्रजांनी वेडा बघा दिला, इंग्रजांनी वेडा बघा दिला. रामुशी कमी नव्हते. जोरदार जोरदार हल्ला चढविला. शिपायांनी पळ काढीला, पळ काढीला. गनिमी कावा त्यांनी केला. पटांगणात गेल्या गेल्या गर्दीशी मागावळले आणि अचानक रामुशावर हल्ला केला. रामुशी कापले गेले, मारले गेले, पळापळी झाली. एक भाला असा वेगात आला, तो उमाजीला लागला असता तर उमाजी खलास झाला असता. पण उमाजीनं दगडानं भाला टिपला म्हणून उमाजी वाचला. रामुशी पळून गेले. 2 रामुशाची मुंडकी कापली, बंदुकीच्या टोकाला बांधली आणि वाजत गाजत पुण्यात घेऊन गेले. आणि पुण्यात नेल्यानंतर काय झालं? दुःख वाटलं उमाजीला, दुःख वाटलं उमाजीला. अपमान झाला, अपमान झाला, अपमान झाला. आणि बदला घेण्याची इच्छा केली. देवा बनलारीला
सांगितलं त्याला उमाजी नाईकाला, उमाजी नाईकाला, उमाजी नाईकाला. सोनपूरचा प्रकार मग याची पुनरावृत्ती झाली पाहिजे. रामुशाची मुंडकी कापून नेली, पुण्यात त्याची मिरवणूक काढली. खंत होती उमाजी नाईकाला, तळ कोकणात होते मुक्कामाला, तळ कोकणात होते मुक्कामाला. वासुंद याच गावाला, याच गावाला उमाजी नाईक वासुंदे मुक्कामाला असताना गावकऱ्यांनी मोठी मेजवानी केली होती. उमाजीचा आदर सत्कार केला होता. जेवण वगैरे आटोपली. एवढ्यात कुणीतरी बातमी दिली उमाजीला, 4 शिपाई आणि 1 इंग्रजी अधिकारी आलेला आहे, पाटलाच्या घरात आहे. उमाजीनं हुकुम बघा दिला साथीदाराला, गावा वेडाला, वेडा गावा. मग रामुशांनी वेडा टाकलेला, रामुशांनी वेडा टाकलेला. जाऊन घातलं अधिकाऱ्याला, पळायला सुरुवात झाली. 2 मारले गेले, 1 पळून गेला. पकडून आणलं दोघाला, पाटील बोलू लागला, तुमच्या पाया पडतो, अधिकाऱ्याला मारू नका, तुमच्या पाया पडतो. त्या पाटलालाही पकडला आणि ते 2 अधिकारी पकडून आणले. उमाजी नाईक एका टेकडावर बसलेले होते, घोंगडे टाकून. समोर आणून उभा केलं. नाईक, आम्हाला क्षमा करा, नाईक आम्हाला क्षमा करा, आम्ही आपल्या नादी लागणार नाही, आम्हाला जीवदान द्या, तुमचं काय करायचं द्या, मी ठरवू. समोर उभा करा दोघाला. आणि समोर उभा केल्यानंतर आता उमाजी काय हुकूम देणार हे साथीदार वाट बघत होते. हे दोघं हात जोडून उभे होते. दोघही एकदम जे पळत सुटले ते उमाजीच्या गळ्याला येऊन मिठी मारली. नाही, मारू नका, आम्हाला वाचवा, नाही मारू नका, आम्हाला वाचवा, नाही, आमच्यावर दया करा, आमच्यावर दया करा. नायकांनी त्या दोघांना जीवदान दिलं, पण 2 रस्त्यात मारलेले होते. साथीदारांना सांगितलं त्याची मुंडकी कापून आणा. ती मुंडकी आणली, करंडी मध्ये भरली, करंडी पॅक केली आणि त्या पाटलाला सांगितलं हे मुंबईला घेऊन जा आणि गव्हर्नरला सांगा हे 2 मुंडकी आम्ही तुला भेट दिलेली आहे. या पुढे जर या उमाजीच्या नादी लागला तर लाखो मुंडकी तुम्हाला भेट दिली जाते. हादरा बसला गव्हर्नराला, वायसर साहेबाला. आणि मग पुण्यावर एक नवीन अधिकारी त्यांनी पाठवला. घेऊन आला उमद्या ताकदीचा घमेंडखोर. आणि तो पुण्याला आल्यानंतर
त्याने एक डाव आखला. बोलावून घेतलं कुणाला? हवालदाराला. याचं नाव आहे रामसिंग. आणि रामसिंगला सांगितलं उमाजीचा कुणी एखादा साथीदार आहे का बघा. शिक्षा भोगून परत आलेला त्याची दोस्ती करा. कारण आता कपट नीतीचा डाव केल्याशिवाय उमाजी हाताला लागणार नाही. मॅकिटेसनं डाव बागा केला, डाव बागा केला. बोलावून घेतलं रामसिंगाला आणि काय केलं? जाऊन गाठा एखाद्या हुकम्याला, हुकमी कैद्याला, गुन्हेगाराला. फितूर करावं त्याला, करावं त्याला. उमाजीचा साथीदार कोणी शिक्षा भोगूनी आला घराला, भेटत याला. आणि मग नाट्यमय प्रकार पुढला, नाट्यमय प्रकार पुढला. या हुशार साहेबांना आखला. रामसिंग लागला कामाला, लागला कामाला. बापू सिंग लागला कामाला, लागला कामाला. हाजी बातमी आली बापू सिंगाला, बातमी आली बापू सिंगाला, बापू सिंगाला. रामूसी एक सुटलेला, रामूसी एक सुटलेला. भोरच्या पंतानं मुक्त केला. पक्की बातमी बापू सिंगाला. या रामुशाचं नाव आहे काळू रामोसी. हा काळूजी नाईक घरी आलाय. भोरच्या पंतानं त्याला मुक्त केलाय. बापू सिंग भेटला काळूला, काळू नाईकाला. बापू सिंग भेटला काळूला, काळू नाईकाला. बोलू लागला. काय बोलू लागला? एक नामी संधी रे तुला, एक नामी संधी रे तुला. पकडून द्यावं उमाजी नाईकाला, पकडून द्यावं उमाजी नाईकाला. काळू नाईक दचकून गेला. बाप रे, नाही बाप, हे काम माझ्या हातून होणार नाही. हे जर कळलं नाईकाला, उमाजी नाईकाला, ठार मारील तो मला. दुसरं काही बी सांगा का मला, दुसरं काही बी सांगा का मला. हत्या करून धावतो तुम्हाला, धावतो हत्या करून धावतो तुम्हाला, धावतो काही बी सांगा. अरे तुझी बायको भोरच्या तुरुंगात आहे, तिला आम्ही सोडू. तुम्ही आणखीन काय पाहिजे तुला? 10,000 बक्षीस. आणि बघ हे 2 पास, इंग्रजी आणि मराठी. आमचा अधिकारी तुला कुठेही त्रास देणार नाही. हे काम एवढं कर. मित्र हो, कुठल्याही कुलपाला चावी लागत नसली तर अवघडातलं अवघड कुलूप सोडवायचं असेल
तर पैशाची चावी फार मोठी आहे, लक्षात ठेवा. कुठलंही कुलूप काढता येत, कुणालाही फितूर करता येत. अरे पैशासाठी नवऱ्याला बळीही बाई देऊ शकते, असा पैसा आहे. आमिष लावलं होटाला काळू बोलला पण नाही रे बाबा. बापू सिंग काय बोलला, 2 पास दिले बघा त्याला, 2 पास दिले बघा त्याला. जमलं तर जमलं बोलला, जमलं बोलला. पकडण्या उमाजी नाईकाला, कामगिरी सांगता कोल्याला, सांगता कोल्याला. अहो काय साहेब, त्या वाघाला पकडायला कोल्याला सांगता, आम्ही कोल्या कुत्र्यासारखी माणसं त्या माणसापुढं. दुसरं काही बी केलं असतं हो, पण बापू सिंग बोलला काळूला, बापू सिंग बोलला काळूला. अरे एवढं काम कर, इंग्रजी मदत तुला, भलं करू वतन तुला, वतन. अरे जमीन जिमला दिला जाई, पैसा अडका मिळे सुखाना राची, आणि इंग्रज सरकारचा तुला लेका पाठबळ का भीतोयस. नाना नाईक घरी आलेला भेटला काळूला, फितूर झाला. नाना नाईक घरी आलेला भेटला काळूला, फितूर झाला. शाप गोताला, कुराडीचा दांडा गोतास काळ, कुराडीचा दांडा गोतास काळ. महाराज साथीदारच फितूर गेला, सांगितलं येतो मी, ये भेटीला. आणि त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे काळोजी आला, मुजरा त्यांनी केला उमाजी नाईकाला. लोटांगण घेतो पायाला, आबय द्याव काळूला, नाईक बोलला नाईक बोल. आबय द्याव काळूला, नाना बोलला नाना. नाना नाईक माझी नायकाला म्हणत आहे, चुकलं, माग तुमची त्याची बाचाबाच झाली, हातून गुन्हा झाला, जेल मध्ये गेला, सुटून आला. आपला होता म्हणून आपल्या जवळ आलेला आहे, आश्रय द्या. 2 पास दावलं नाईकाला, 2 पास दावलं नाईकाला, काळू बोलला. आणि तुम्हा धरण्यासाठी 11,000 देतो म्हटले मला. पण असं करीन का, आपलं अन्न खाल्लं, बायका पोरं जगली, माझ्या हातून होणार नाही, म्हणून शरण आलो पायाला, आलो पायाला. विश्वास वाटला नायकाला, ठेवून घेतलं काळ्या नागाला.
नाईक झाला काळोजीनं फना काढीला फना काढीला जीजी फना काढीला जीजी फना काढीला जीजी नाही कळलं भोळ्या राजाला नाही कळलं भोळ्या राजाला उमाजी नाईकाला उमाजी नाईकाला जीजी उमाजी नाईकाला जीजी उमाजी नाईकाला जीजी नाईकाने ठेवून घेतलं आणि या दोघांचं नाट्यमय कार्य सुरू झालं. उमाजीच्या बंडामध्ये रामुस्य होते, बेरड होते, हेटकरी होते. या हेटकऱ्यांना हिने आतून डिवचलं. पगार मागा. पगारासाठी त्यांनी दंगा करायला सुरुवात केली. यांनी कोलत्या लावायला सुरुवात केली. आणि मग काटकरी बोलले उमाजीला, हेटकरी बोलले उमाजीला, बोलले उमाजीला पगार आम्हाला काय घालायचं खायला बायका पोराला. नाईक म्हणाले कुठं तरी धाड घातली आली रक्कम ती देऊन टाकू. तुम्ही कधी देऊन टाकणार. आतापर्यंत उमाजीनं जीवडी मंडळी जवळ होती यांना काही कमी केलेलं नव्हतं. सरकारच्या विरोधात तरी चळवळ चालूच होती. सरकारने हे गुप्त पेरलेलं झालं होतं. आस्थानिक निकारे आले होते. हे दोन निकारे होते, नाना नाईक आणि काळू नाईक. ही तूर करती सर्वाला, ही तूर करती सर्वाला, अडचणीत अंती उमाजीला, अंती उमाजीला. नाना नाईक फितूर झाला, नाना नाईक फितूर झाला, सूर्याजी पिसाळ बनलेला, पिसाळ बनलेला. नाट्यमय करतो रचनेला, करतो रचनेला. कुटील करतो कामाला, करतो कामाला. फितूर इंग्रजा झाला, इंग्रजा झाला न. माहित नव्हतं भोळ्या राजाला, माहित नव्हतं उमाजी नाईकाला, माहित नव्हतं साथीदाराला. या दोघांनी नाट्यमय रचना तयार केली. काटकरी हेटकरी नाराज होती, काटकरी हेटकरी नाराज होती, काटकरी हेटकरी नाराज होती. काटकरी हेटकरी नाराज होती. पगार द्या नाईक उमाजी म्हणती, पगार द्या उमाजी म्हणती, पगार द्या नाईक आमचा म्हणती. पगार द्या नाईक आमचा म्हणती. नाना काळोजी कळ लाविती, नाना काळोजी कळ लावती, नाना काळोजी कळ लाविती. नाना काळोजी कळ लावती. समय थोडा द्यावा म्हणती, समय थोडा द्यावा म्हणती. हे नायकाशी बोलत असताना या दोघांनी मधीच म्हणावं, अरे थोडा समय द्या, तुमचा पैसा दिला जाईल. दोघं मधीच बोलायला लागलेले आहेत. मागच्या लुटीतला पैसा भरपूर, लुटीतला पैसा भरपूर तुम्ही सरदार वाटप करून शिल्लक राहिलेला. मग बहिरू धुंडी पशी जो ठेवलेला आहे तो आणा ना मागून. घ्यावा मागून दोघे म्हणती, घ्यावा मागून दोघे म्हणती, घ्यावा मागून दोघे म्हणती. घ्यावा मागून दोघे
उतरवलीला जाऊ म्हणती जी 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 चला उतरवलीला जाऊ अरे बरं झालं आठवण केली सा जगत हुंडीकडे मागच्या लुटीतला पैसा मला तरी कुठं माहित होत माहितच नव्हतं बरं झालं कोण सुटलं हा ही मंडळी नाराज होणार नाही आपणाला सोडून जाणार नाहीत आणि नाना काढून युक्ती चांगली काढली शाबास पण हे दोन ग्रह होते हे कुठं माहित होता नायकाला उतरवलीला जाण्यासाठी निघाले 25 जण घेतले संगती 25 जण घेतले संगती वाट चालती निघाले काळ रात्र होती बघा वीरास काळ रात्र होती बघा वीरास पण काय करायचं एकदा फास गळ्याला अडकायला सुरुवात झाली वेळ बदलली गेली तर देवाधिकालाही भोगावा लागलं तर ही सामान्य माणसं होती या क्रांतीवीराच्या गळ्याला फास अडकवायचं ही दोन माणसं करत आहे माहित नव्हतं उमाजी नाईकाला माहित नव्हतं उमाजी नाईकाला वीर चालला रात किडे कीर कीर करती रात किडे कीर कीर करती राहुकीत होते दोघे संगती जी 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 राहुकीत होते दोघे संगती हे राहुकीत बरोबर होते अगदी उतरवलीच्या जवळ आलेले आहे 15 डिसेंबर 1831 तारीख लक्षात असू द्या त्यावेळेला इंग्रज सरकारनं आपल्या गॅजेटेड मध्ये जे लिहून ठेवलेलं आहे ही नोंद मी आपल्याला सांगत आहे 15 डिसेंबर 1831 उतरवलीच्या जवळ आलेले आहेत उमाजी बोलला दोघाला बोलला दोघाला जावा जगो भैरूला घेऊन या असं म्हणतात बरं झालं दोघ मनात म्हणती बापू सिंग कुठाय चिकवीला आहे जाता जाता दोघं विचार करायला लागलेले आहे आपण त्याला निरोप पहिल्यांदा द्यायचा आणि मग जायचं या दोघांच्या घरी ताबडतोब गेले खबर देती खबऱ्याला जावा किकवीला सांगा साहेबाला उमाजीला धरून ठेवला म्हणती मग या भैरूच्या घरी आले खळी मारली जगू भैरू दार उघड ते घाबरले अंधारी रात्रीमध्ये कोण हाक मारत आहे अरे आम्ही आहे उमाजीची माणसं उमाजीची दरवाजा उघडला एक काम कर उमाजी नाईक तुझ्या पाठीमागे ठेवलेली रक्कम नेण्याकरता या लागलाय आता तुझ्याजवळ पैसा आहे का सांग नाही मग एक काम कर काय तू आम्हाला सहकार्य कर आम्ही उमाजीला पकडूया नाही हे आमच्या हातून जमणार नाही
नाही जमणार तर आता देऊ उमाजीला पैसे, नाही तर खारट. गावकऱ्याचा सल्ला घेऊ गावात गेले. गावकरी म्हटले, अरे मग या दोघांनाच पकडा की. यांना पकडून काय फायदा, यांच्याकडे पास आहे. तेवढ्यात एक उमदा पोऱ्या तयार झाला. कुलकर्ण्याचा भैरू आणि याचा पोरगा धोतर घेतली आणि दोघही बरोबर कुसवाजवळ आले. नाईकाला जाऊन मुजरा केला आणि सांगितलं, नाईक आलेले आहेत, कुसवाजवळ बसलेले आहेत. नाईक उठले, बापूसिंग उठले आणि चौघही कुसवाच्या आत येता थाळी मारली. सांगितल्याप्रमाणे दोघ जण आले, मुजरे केले. नाईकाने घोंगडं टाकलं आणि नाईक घोंगड्यावर बसले. बसतात दोघांनी मिठी नाईकाला. दोघांनी धरलं नाईकाला, धरलं नाईकाला. धोतर बांधलं तोंडाला, काढण्या त्या लावल्या दंडाला. पकडलं क्रांतीवीराला. नेल्यानंतर साहेबांनी विचारायला सुरुवात केली, आणि उमाजी आपण आतापर्यंत काय काय केलं आणि कशासाठी केलं, यांनी साहेबाला सांगायला सुरुवात केली. आणि साहेबांनी आपल्या डायरीमध्ये नोंद केली. त्या नोंदीप्रमाणेच मी आपणाला हा पवाडा ऐकवत आहे. कोर्टात केस उभी राहिली आणि उमाजी नाईकाला प्रश्न विचारले गेले, उमाजी इंग्रजाविरुद्ध बंड केलं, खून मारा माऱ्या दरोडे आणि तुझ्यावर असणारे आळ नाही, मी स्वातंत्र्यासाठी बंड उभा केला. इंग्रजाच्या विरुद्ध लढा दिला तो स्वकीयासाठी दिला, स्वातंत्र्यासाठी दिला. त्यात माझा गुन्हा काय? आणि गुन्हा समजत असेल सरकार, फाशी दिला तरी चालेल. हा उमाजी मरणानं अमर होईल, अमर होईल. कोर्टानं निकाल बघा दिला, निकाल बघा दिला. बेल भंडार लावला भाळाला, जय मल्हार वीर गरजला, जय मल्हार वीर गरजला. फेब्रुवारीच्या 3 तारखेला 1832 सालान सकाळीच 9च्या समयाला फाशी दिलं क्रांतीवीराला, क्रांतीवीराला. फाशी दिलं क्रांतीवीराला, क्रांतीवीराला. पंचत्वात विलीन झाला क्रांतीवीर उमाजी नाईक, पंचत्वात विलीन झाला. महाराज दुःख सर्वाला झालं बघा, दुःख सर्वाला. जय भारत, देश आमचा अमर है. उमाजीचे साथीदार म्हणतात, उमाजी अमर है. दुःख सर्वाला, शाहीर देशमुख मुजरा करतो क्रांतीवीराला.